चार दिवस फिरून झाल्यानंतर आम्ही निघालोय चांडोलीवरून कळंबला. दुसऱ्या गावाला जायचे म्हणून सगळेजण आपापली कामं पटापटा उरकत आहेत. कळंबमध्ये दरवर्षी आम्ही याच ठिकाणी राहत असतो. येथे जरा जास्तच झाडझुडपं आहेत. अशा ठिकाणी बिबट्यांची भीती जास्तच राहते, पण काय करणार, जागा नाही आहे दुसरीकडे. इकडेच राहावं लागतं दरवर्षी. इथं आम्ही 8 ते 9 दिवस राहतो. ही आहे गोड नदी. नवीन ठिकाणी आलो की प्रत्येक वेळेस साफसफाई करून घ्यावं लागते. काट्या कुट्या काढून जाळून टाकायचं, नंतर झोपडी टाकायचं. पिण्यासाठी पाणी आम्ही मंदिरापाशी असलेल्या टाकीतून आणत असतो. सगळं आवरता संध्याकाळ झालेली आहे. इथं बिबट्याची भीती जरा जास्त असल्यामुळे जाळं असं चारी बाजूनी व्यवस्थित बांधून घेतलेलं आहे. आत्ता वेळ झाली आहे चंद्राच्या मंद प्रकाशात जेवण करण्याची. तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ बघितला असाल तर धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. शुभरात्री.